अंतरिम जामीन असताना कोरटकर नागपूर आणि चंद्रपुरामध्ये होता आणि पोलिसांच्या तपासामधून एक नवीन माहिती समोर आली आहे। चंद्रपुरात 13 आणि 14 मार्चला हॉटेलमध्ये कोरटकरचं वास्तव्य होतं आणि एका बुकीनं कोरटकरला हॉटेल बुक करून दिलं होतं। कोरटकरला पोलीस अधिकारी सुद्धा भेटलेला होता, हे तपासातनं उघड झालेलं आहे। कोरटकरला तेलंगणातनं कोल्हापुरात आणण्यात आलं आणि आता त्याची अटकेची कारवाई सुरू आहे। थोड्याच वेळात त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। मात्र या सगळ्या तपासासंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे। चंद्रपुरामध्ये 13 आणि 14 मार्च रोजी हॉटेलमध्ये कोरटकरचं वास्तव्य होतं आणि एका बुकीनं त्याला हॉटेल बुक करून दिलं होतं, अशी माहिती तपासातनं समोर आली आहे। कोरटकरला एक पोलीस अधिकारी सुद्धा त्यावेळी भेटला असल्याची माहिती तपासातनं उघड झाली आहे। हा पोलीस अधिकारी कोण आणि काय नेमकं कारण होतं भेटण्याचं, या संदर्भातली माहिती आता समोर येईलच। अधिक माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय काय माहिती समोर येते? ज्यावेळी अंतरिम जामीन अर्ज कोरटकरचा फेटाळला त्यानंतर कोरटकर हा ज्यावेळी त्याला अंतरिम जामीन होता त्यावेळी कुठं वास्तव्यास गेला होता त्याचा उलगडा आता पोलीस करताना पाहायला मिळतात। चंद्रपूरमधल्या एका हॉटेलमध्ये ते 13 आणि 14 तारखेला राहायला होता आणि त्या ठिकाणी एका सट्टा व्यावसायिकानं त्याची राहायची व्यवस्था केली होती आणि या सट्टा व्यावसायिकाकडे तपासणी केल्यानंतरच तेलंगणामध्ये तो पळून गेल्याची माहिती आहे ती पोलिसांना मिळाली आणि त्यानुसार पोलिसांनी त्याच्या मुसक्या आहेत त्या आवळलेल्या आहेत। मात्र एकूणच पाहायला गेलं तर याच हॉटेलमध्ये एक वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा त्याला भेटले होते आणि त्या भेटीची माहिती आता कोल्हापूर पोलीस आहे ते कोरटकर याच्याकडून संकलित करताना पाहायला मिळतात। गेल्या 2.5 तासापासून कोल्हापूर पोलिसांची या ठिकाणी तपासणी सुरू आहे। खरं तर वैद्यकीय तपासणीसाठी कोरटकर याला शासकीय रुग्णालयामध्ये नेण्यात येणार होतं, मात्र बाहेर शिवप्रेमींचा जो रोष आहे तो पाहता याच पोलीस ठाण्यामध्ये डॉक्टरांचं पथक बोलवून त्याची वैद्यकीय तपासणी सुद्धा आता पोलिसांनी पूर्ण केलेली आहे। थेट त्याला न्यायालयामध्ये या ठिकाणी आता कोल्हापूर पोलीस हजर करणार आहेत। एकूणच पाहायला गेला तर कोरटकर याच्याकडून गेल्या 2.5 तासापासून सगळी माहिती म्हणजे त्याचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, तो कुठं गेला होता, कुणाच्या माध्यमातून गेला होता, कशा पद्धतीने तो फरार झाला होता याची माहिती पोलीस घेताना पाहायला मिळतात। या सट्टा व्यावसायिकाकडे माहिती घेतल्यानंतर तो महिंद्रा SU 700 या गाडीतून आहे तो तेलंगणाकडे रवाना झाल्याची माहिती पोलिसांना हाती आली। त्याचे CCTV सुद्धा आहे ते पोलिसांना उपलब्ध झाले। त्या अनुषंगाने तेलंगणामध्ये पोलिसांनी कारवाई करत कोरटकर याच्या मुसक्या आहे त्या आवळल्या। त्यासोबत प्रशिक्षण नावाचा एक सहकारी सुद्धा त्यावेळी तिथं उपस्थित होता। तो मार्केटमध्ये फिरताना पोलिसांना आढळून आला, त्याला पहिल्यांदा पकडला आणि त्यानंतर सर्च मोहीम राबवल्यानंतर कोरटकर सुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहे तो आलेला आहे। सध्या त्याच्या अटकेची कारवाई आहे ते जुनाराजोडा पोलीस ठाण्यामध्ये पार पडलेले, यासोबतच त्याचं वैद्यकीय तपासणी सुद्धा या ठिकाणी पार पडलेले आहेत। पोलीस आहे ते सगळी माहिती त्याच्याकडून संकलित करतायत आणि काही वेळातच म्हणजे 12च्या दरम्यान त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। न्यायालयामध्ये त्याला नेमकं बेल मिळणार की जेल होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र कोल्हापूर पोलिसांनी आता त्याची वैद्यकीय तपासणी सुद्धा पूर्ण केलेली आहे आणि तो कुणाकुणाला भेटला, कुठं भेटला याची सगळी माहिती आहे ते त्याच्याकडून संकलित करायला सुरुवात केलेली आहे। त्याची कसून चौकशी आहे ते कोल्हापूर पोलिसांनी आता सुरू केल्याचं आपल्याला बरोबर आहे। आणि ज्ञानेश्वर, या चौकशीमध्ये आणखी काही धक्कादायक बाबी सुद्धा समोर येण्याची शक्यता आहे।